नमस्कार, मी सौरभ कोरटकर. माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोज कोरोनाच्या अनुषंगाने आपण या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलतो. आपल्या तज्ञांकडून कोरोनाशी निगडित वेगवेगळ्या विषयांबद्दल जाणून घेतोय. आजचा आपला विषय आहे की कसे टाळायचे कोरोना नंतरचे आजार. कारण कोरोनाची लागण झाल्यानंतर जेव्हा तुमचा रिपोर्ट हा निगेटिव्ह येतो, कोरोनातून बरे होतात, त्यानंतर सुद्धा अनेकांना काही व्याधी जाणवत आहेत, काही त्रास जाणवत आहेत. तर याच विषयावर आपल्याला आज बोलायचं आहे. या विषयाशी संबंधित सर्व शंकांचं प्रश्नांचं निरसन करण्यासाठी तुमचेही प्रश्न तुम्ही आम्हाला फेसबुकच्या माध्यमातून विचारू शकता. आणि आजच्या विषयाबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत औरंगाबादच्या मेडिकवर रुग्णालयाचे डॉक्टर श्रीकांत सहस्त्रबुद्धे आणि त्याचबरोबर इंटरनल मेडिसिन नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर राहुल तांबे हे देखील आपल्या सोबत आहेत. तर सगळ्यात आधी डॉक्टर राहुल तांबे यांच्याकडे मी जातो. डॉक्टर राहुल, कोरोनाची लागण अनेकांना होऊन गेली, अनेक जण त्यातनं बरे सुद्धा झालेले आहेत, पण बरं झाल्यावर सुद्धा काही वेगवेगळे त्रास अनेक रुग्णांना जाणवत आहेत. तर तुम्हाला असे कुठले त्रास प्रामुख्याने जाणवले जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत त्यांच्या बाबतीत? आता जवळजवळ आपल्याला जवळजवळ 1.5 वर्ष होत झालं आणि आम्ही अनेक कोरोनाचे रुग्ण आतापर्यंत मार्च 2020 पासून बघत आहोत. तर काही गोष्टी आम्हाला आता आढळायला असे लागलेले आहेत की जे काही पेशंट्स आमच्याकडे ॲडमिट होते आणि व्यवस्थित सुखरूप घरी पोचले, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि पुष्कळशी इम्प्रूव्हमेंट झाली. पण घरी गेल्यानंतरसुद्धा साधारण आठवड्यानंतर, 15 दिवसानंतर आणि काही रुग्ण तर अक्षरशः 1 महिन्यानंतरसुद्धा आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी घेऊन यायला लागले. आणि ह्या तक्रारी काही रुग्णांमध्ये पूर्वीपासून होत्या, तर काही रुग्णांमध्ये नव्हत्या डिस्चार्ज करताना. पण परत जेव्हा आमच्याकडे ते फॉलोअपसाठी यायला लागले तेव्हा त्यांना नवीन तक्रारी आढळून आल्या. त्याच्यापैकी काही ज्या तक्रारी आहेत त्या पूर्वीपासून पुढे तशाच चालू राहिल्या. त्याच्यामध्ये दम लागणं म्हणा, की चालल्यानंतर थोडंसं दम लागणं, श्वास घ्यायला थोडा त्रास होणं आणि थकवा जाणवणं. सर्वात कॉमन आम्हाला मिळते की थकवा जाणवतो. म्हणजे पेशंट घरी गेल्यानंतर थोड्या वेळ चाललं की थोडं काम केलं तरी त्यांना दम लागतो किंवा बाथरूममधून जाऊन आल्यानंतर दम लागतो. तर थकवा जाणवणं हा सर्वात कॉमन आहे. त्याच्या व्यतिरिक्त दम लागणं, त्याच्या व्यतिरिक्त डोकं दुखणं, अनेक लोकांना झोप येत नाही अशी कंप्लेंट असते. सकाळी 4-4 वाजेपर्यंत त्यांना झोप व्यवस्थित लागत नाही आणि पूर्णपणे बरं व्हायची जी लक्षणं असतात ती त्याच्यात नसतात. काही लोकांना सांधे दुखतात, अंग दुखणं होतं, काही लोकांना डिप्रेशनसुद्धा जाणवतं, काही काम करायची उत्साहच नसते, ते एक कॉमन आहे. काही लोकांना छातीत दुखतं, पाय दुखतात. तसंच शारीरिक बरोबर मानसिक ही जी आहेत लक्षणं ही आम्हाला बऱ्याचशा पेशंटमध्ये आम्हाला दिसतात. खास तर जे पेशंट आहेत जे आपल्याकडे बरेच दिवस ॲडमिट आहे. काही पेशंट ICUमध्ये 15 दिवस असतात, 20 दिवस असतात. खास तर त्या रुग्णांमध्ये आम्हाला ह्या जास्ती प्रमाणात दिसतं. त्याचप्रमाणे वयस्कर माणसं किंवा जी लोक तसेच शारीरिक दृष्टिकोनाने कमकुवत असतात, त्यांना जेव्हा कोविडचा हा आजार लागतो आणि बरेच दिवस ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतात आणि मग घरी गेल्यानंतर त्यांना ह्या प्रकारची काही दुखणे चालूच राहतात आणि कधी 4 आठवडे 6 आठवडेसुद्धा ही दुखणं चालू राहतात. ठीक आहे, मी डॉक्टर श्रीकांत सहस्त्रबुद्धे सुद्धा कनेक्ट झालेले आहेत. मी त्यांच्याकडे जातो. डॉक्टर श्रीकांत, आता डॉक्टर राहुल तांबेंनी सांगितलंय की कोरोनानंतर नेमके कुठले त्रास जाणवतात. तुम्ही सुद्धा अनेक कोरोनाचे पेशंट्स हँडल केले असतील किंवा ज्यांना कोरोना होऊन गेलाय असे रुग्ण सुद्धा उपचारासाठी तुमच्याकडे येत असतील. तर तुमचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत या संदर्भात, ज्या रुग्णांना कोरोना होऊन गेलाय पण ज्यांना वेगवेगळे त्रास जाणवत आहेत? नमस्कार. सर्वप्रथम मी असं इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांनी करोना मुक्त राहावं आणि कोणालाही करोना ह्याच्या पुढे होऊ नये. आणि आपण सगळ्यांनीच बेसिकली कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर्स नावाचं जे एक सरकारने पब्लिश केलेल्या गाईडलाईन्स आहेत त्या कायम कधीही आतापासून अंगीकारण्यासाठी कायम सतर्क असावं असं मी पहिले आवाहन करतो. कारण की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर आणि आपण टाळू शकत असू आणि हा 100% टाळण्यासारखा रोग आहे. त्यामुळे त्याच्याकडे कायम फोकस आपला असावा अशी मी डॉक्टर म्हणून सगळ्यांना ॲडवाइस करतो.
तुमच्या प्रश्नाकडे येताना मी ऑब्विसली डॉक्टर तांबेंनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टी ज्या आम्ही बघतोय गेल्या ऑलमोस्ट 14 महिने मी कोविडचे माइल्ड केसेस पासून सिव्हिअर मोस्ट केसेस इन आयसीयू मी बघतोय. यामध्ये आम्ही प्रामुख्याने मी असं याच्यात डिव्हाइड करेन, एक तर की रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्सचे पेशंट आणि किंवा रेस्पिरेटरी रिलेटेड किंवा छाती रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि छातीच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम्स जे आम्हाला दिसत आहेत. छातीमध्ये प्रामुख्याने आम्हाला ह्या दुसऱ्या लाटेमध्ये मला असं सांगावं वाटतं की यामध्ये आम्हाला प्रामुख्याने ज्या लोकांना खूप जास्त दिवस ऑक्सिजनची डिपेंडन्सी किंवा ऑक्सिजनची आवश्यकता असलेले खूप रुग्ण आम्हाला दिसत आहेत. आणि आय एम शुअर ह्या गोष्टीला डॉक्टर तांबे पण ऍग्री करतील की ऑक्सिजन डिपेंडन्सी ह्या वेळेला खूप जास्त जाणवली आहे. आणि त्यामुळे जे दम लागणं आहे किंवा श्वासाला त्रास आहे किंवा 2 आठवड्यांनी किंवा 3 आठवड्यांनी खोकला या लोकांना होतोय, त्यांना दम लागतोय आणि आम्ही जेव्हा त्यांना तपासतो तेव्हा अस्थमा किंवा एअरवे डिसीज सारखे जे साईन्स असतात ते मला ह्या गेल्या 8-10 दिवसांमध्ये खूप प्रामुख्याने दिसत आहेत. आणि अशा लोकांना आम्हाला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट लाईक ब्रॉन्कोडायलेटर किंवा इन्हेलर्स हे पण देण्याची गरज भासतीये. सो बेसिकली थोडंसं जे फुफ्फुसामध्ये कडकपणा येतो, बेसिकली या कोविडमुळे काय होतंय की हा जो न्यूमोनिया होतोय त्याच्यामुळे फुफ्फुसामध्ये थोडा कडकपणा येतोय आणि त्याच्यामुळे ह्या ऑक्सिजनची डिपेंडन्सी खूप जास्त आहे. अशा लोकांना ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त थोडी फिजिओथेरपी, जसं आपण म्हणतो चेस्ट फिजिओथेरपी, ती पण खूप महत्वाची ठरतीये. आणि ही लोक त्यांनी चेस्ट फिजिओथेरपी करणं जास्त त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतंय. ह्याबरोबरच जे इतर आजार आहेत, जसं आम्ही बघतोय की ज्यांना आम्ही स्टिरॉइड्स देतो, माझी खात्री आहे की तुम्ही याच्या पुढे यालच त्या प्रश्नाकडे, पण स्टिरॉइड्स ही औषधं आहेत किंवा लो मॉलिक्युलर वेट हिटारिन किंवा रक्त पातळ करण्याची जी औषधं आहेत किंवा अँटीबायोटिक्स आहेत किंवा आम्ही अँटीव्हायरल्स आहेत किंवा ह्या बेसिकली औषध रिलेटेड प्रॉब्लेम्स ह्याच्याशी रिलेटेड पण आजार आम्ही बघतोय, जे आम्ही आय एम शुअर की तुम्ही त्याच्याशी डिस्कस कराल. आणि तिसरा आणि अतिशय महत्वाचा भाग की सायकोलॉजिकल किंवा सायकॅट्रिक इलनेसेस, जे ज्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट आवश्यक आहे, जे डॉक्टरांनीच त्यांना देणं अपेक्षित आहे. डिप्रेशन्स म्हणा, एन्झायटी म्हणा किंवा ह्या लोकांना खूप जास्त विचार आणि ह्या गोष्टी आम्हाला आढळून येत आहेत. बरोबर. मानसिक ताणतणावातून सुद्धा जावं लागतं. त्यावर काय उपाय या संदर्भातला एक एपिसोड आम्ही काही दिवसाआधी घेतला होता. यानंतर डॉक्टर राहुल, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की या सगळ्या कोरोनाच्या काळात, म्हणजे कोरोना होऊन गेल्यानंतर अनेकांची शुगर जी आहे ती अनकंट्रोल होताना बघायला मिळते, डायबिटीजचा त्रास होताना अनेकांना बघायला मिळतोय, पण त्याच बरोबर कोरोना होऊन गेल्यानंतर तुम्हाला हृदयरोगाचे आजार सुद्धा बळावू शकतात तुमचे? हो, तर दोन आपण पहिल्या डायबिटीज संदर्भात बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे या 1-1.5 वर्षापासून कोरोनाच्या आजारामुळे जे लोक डायबिटिक आहेत त्यांनी पहिली गोष्ट आपली शुगर वारंवार चेक केली नसल्या कारणाने जेव्हा ते आपल्याला कोरोनाच्या संदर्भात ॲडमिट होतात तेव्हा लक्षात येतं की त्यांची शुगर पुष्कळ वाढलेली आहे. याचं एक कारण म्हणजे की लॉकडाऊनमुळे बरेच लोक हॉस्पिटलमध्ये गेली नाहीत आणि शुगर चेक केली गेली नाही. दुसरं कारण डायबिटीज वाढण्याचं आहे की इन्फेक्शन. आणि तिसरं कारण आहे की बरेच पेशंटना आपण स्टेरॉइड्स देतो ॲज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये असताना. आणि काही पेशंटना आम्ही जेव्हा स्टेरॉइड्स देतो तेव्हा आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये इन्सुलिन देतो, शुगर कंट्रोल करण्याचे प्रयत्न करतो आणि मग ते हळूहळू स्टेरॉइड्स कमी करून बंद करणार येते. त्या दरम्यान ते जेव्हा पेशंट घरी जातो तेव्हा त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले असते की तुम्ही तुमची शुगरकडे लक्ष ठेवा आणि डॉक्टरांशी तुम्ही संपर्कात राहा आणि वरती किंवा खालती शुगर झाली तर तुरंत त्यांच्याशी तुम्ही वार्तालाप करून घ्या आणि काही चेंजेस करायचे ते करून घ्या. तर अनेक वेळा असं होतं की पेशंट घरी गेल्यानंतर, अगदी फार खेडेगावात असेल तर बहुधा त्याला लगेच त्यांची शुगर चेक करता येत नाही. प्रत्येकाकडे ग्लुकोमीटर असतं असं काही नाही. आणि ही जर का शुगर फार वेळ अनकंट्रोल्ड राहिली तर त्याच्यामुळे 2-3
प्रॉब्लेम येतात. एक म्हणजे इन्फेक्शनचं. अनेक वेळा आपण बघतो की पेशंट जेव्हा घरी जातो तेव्हा 7 दिवसांनी आमच्याकडे ताप येतो म्हणून येतो आणि मग आम्ही त्यांना सांगतो की ठीक आहे बघूया आणि आम्ही टेस्ट करतो, युरिनची टेस्ट करतो, इन्फेक्शनसाठी बघतो आणि लक्षात येतं की त्याला लघवीचं इन्फेक्शन झालं आहे किंवा दुसरं कुठलं इन्फेक्शन जातं आहे. याचं कारण असं की ते शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही किंवा जाताना डिस्चार्ज घेताना जरी शुगर कंट्रोलमध्ये असेल तरीसुद्धा मग पेशंट काही कारणास्तव त्याच्यावरती लक्ष ठेवू शकत नाही आणि अनकंट्रोल शुगर झाली की मग तुम्हाला इन्फेक्शन होतं. आता आपल्याला म्युकोरमायकोसिस संदर्भात माहीतच आहे. तो सुद्धा प्रकार त्याच्यामुळेच होतो की शुगर कंट्रोल नाही राहत बरेच दिवस आणि मग घरी गेल्यावर सुद्धा जर का कंट्रोल नसेल तर हा आजार जो पेशंट हॉस्पिटलमध्ये निघतो तेव्हा नसतो, पण अनेक वेळा एक साधारण महिन्याने सुद्धा आढळतो. म्हणजे आता आमच्याकडे म्युकोरमायकोसिस तब्बल 1 महिन्यानंतर पेशंट आम्हाला ही कंप्लेंट घेऊन आलं आहे, डिस्चार्ज केल्यानंतर 1 महिन्यानंतर. त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की आपण शुगर नुसते ॲडमिट असतानाच नाही पण डिस्चार्ज घेतल्यानंतर घरीसुद्धा त्याच्यावरती आपल्याला बारकाईने लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. दुसरी जी घटना आपण बघतोय ती हृदयासंदर्भात. आपल्याला हे माहीत आहे की या कोरोना याच्यामध्ये साधारण 20 ते 30% लोक वयस्कर आहेत. अनेक लोकांना हार्ट अटॅक येऊन गेलेले असतात किंवा त्यांना काही लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर असे बरेच आजार असतात आणि यांना तसंही हृदयाचा विकार होण्याची शक्यता जास्त असते. आता आपण डेटा बघतोच आहे जगामध्ये की कोविडमध्ये ब्लड क्लॉटिंगचा प्रमाण फार जास्ती काढण्यात आपल्याला दिसतं आणि बहुधा पेशंट आमचे जे हॉस्पिटलमध्ये असतात त्यांना आम्ही रक्त पातळ करण्यासाठी इंजेक्शन्स देतो आणि काही रुग्णांनंतर आम्ही अक्षरशः घरी जेव्हा ते जातात तेव्हासुद्धा त्यांना 15 दिवस किंवा 1 महिना रक्त पातळ करण्याची औषधं जे टॅबलेट फॉर्ममध्ये ते दिली जातात. तर काही पेशंटला एवढं करून सुद्धा साधारण 15 दिवस 1 महिन्यानी हृदयविकार होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा काही पेशंटना घरी जे रक्त पातळ करण्याची औषधं दिली असतात ते घरी जाताना न मिळण्या कारणाने होऊ शकतं. तर हे आढळून आहे की कोविडमध्ये बेसिकली आपलं जे रक्त जे हे आहे ते क्लॉटिंग व्हायची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे या एपिडेमिकमध्ये आपण स्ट्रोक म्हणजे ज्याला आपण म्हणतो पॅरालिसिसचा झटका, आपल्या मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा ब्लॉक झाल्यामुळे स्ट्रोक येतो, ह्याची प्रमाण आम्ही फार प्रमाणात बघतो. बरोबर. ते 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी आपल्याला ह्या कॉम्प्लिकेशन ज्या आहेत ते आम्ही पुष्कळ पेशंट्समध्ये आता पाहत आहोत. बरोबर. आणि त्याचबरोबर ब्लॅक फंगस आणि म्युकरमायकोसिसचं तुम्ही सांगितलं, पण त्यासोबतच कोरोना होऊन गेल्यानंतर इतर त्वचा आजार किंवा त्वचा रोग सुद्धा बळावू शकतात का, हा देखील प्रश्न आहे जो प्रेक्षकांकडून विचारला जातोय. त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा एबीपी माझा. माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी आमच्या कार्यक्रमात स्वागत. कोरोनानंतरचे आजार नेमके कसे टाळायचे या विषयावर आपण बोलतोय. आपल्यासोबत डॉक्टर श्रीकांत सहस्रबुद्धे आहेत औरंगाबादमधून आणि मुंबईतून डॉक्टर राहुल तांबे आहेत. मी डॉक्टर श्रीकांत यांच्याकडे जातो. डॉक्टर श्रीकांत, कोरोनानंतर आता ज्या व्याधी होत आहेत, जे आजार होत आहेत ते होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो आतापासून? राईट. मी जसं म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा सर्वप्रथम कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, बरोबर, कुठल्याही क्षणाला हँड हायजीन, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, गॅदरिंग, कितीही हे रिपिटेशन असलं ना तरी ते महत्वाचं आहे आणि ह्याच्यानी आपण त्याचा प्रसार आणि प्रचार नक्की टाळू शकतो. हे मी सारखं रिपीट करतोय कारण की हे सगळ्या लोकांच्या मनात बिंबवणं आवश्यक आहे वारंवार. ठीक आहे. आता आपण त्या आजारांचं प्रिव्हेन्शन कसं होईल ह्याकडे जर लक्ष दिलं तर हे थोडंसं उत्तर थोडंसं डायसी आहे कारण की ह्यामध्ये काही ट्रीटमेंट रिलेटेड इश्यूज आहेत आणि काही पेशंट रिलेटेड इश्यूज आहेत. फॉर एक्झाम्पल, शुगर वाढणे हा स्टिरॉइड्सचा एक साईड इफेक्ट आहे आणि जो अगदी रुटीन साईड इफेक्ट आहे. त्यामुळे ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे त्यांनी पहिली गोष्ट तर रेग्युलर डॉक्टरांकडे फॉलोअप करणे, ठीक आहे, त्यांनी सांगितलेल्या टेस्ट करणे आणि इथे मी अगदी आवर्जून सांगेन की पेशंटनी स्वतः डॉक्टरना कुठल्याही प्रकारचा सल्ला न देता, बरोबर, तुम्ही रुग्ण आहात आणि डॉक्टर समोर डॉक्टर आहे आणि तो एक्सपर्ट आहे हे लक्षात घ्या प्लीज. कारण की आम्हाला आमच्या अनुभवांना मला असं जाणवतं की पेशंट स्वतः येऊन टेस्ट करून आणतात आणि ते आमच्या समोर ठेवतात. सो मला असं वाटतं की योग्य प्रकारच्या टेस्ट डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे करणे, ठीक आहे, एक्सरसाइजेस करणे
आहार नियमित आणि घरचा आहार व्यवस्थित जो आपला सकस आहार आहे तो ठेवणे आणि मॉनिटरिंग डॉक्टरांकडे जाऊन करणे ह्याच्यातली हा भाग आहे. बरोबर. ठीक आहे. आता मी डॉक्टर राहुल यांच्याकडे जातो. डॉक्टर राहुल, आपण ब्लॅक फंगस बद्दल बोललो, तुम्ही म्युकरमायकोसिस बद्दल माहिती दिलीत, पण कोरोनानंतर त्वचा आजार सुद्धा बळावू शकतात का, वाढू शकतात का, किंवा तसे जाणवू शकतात कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना? हो हो हो. तो डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांना तुम्हाला माहीतच असेल की त्वचाचे रोग ज्याला आम्ही फंगल इन्फेक्शन म्हणतो ते कॉमन आहेत त्या डायबिटिक पेशंट्समध्ये. आणि खास तर तुम्ही स्टिरॉइड वापरले असेल आणि शुगर जर का जास्ती वेळ कंट्रोलमध्ये नसेल तर त्यांना हे त्वचाचे आजार व्हायची शक्यता फार जास्ती असते. त्याच्यामुळे शुगरवरती कंट्रोल ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि असं काही आढळलं तुम्हाला, रॅश आढळली किंवा तुम्हाला कुठेतरी जास्ती खाज येते आणि फंगल इन्फेक्शन असायचं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या तज्ज्ञांची तुम्ही भेट घेणं फार आवश्यक आहे. तर या गोष्टीसाठी तुम्हाला आधीपासून थोडं लक्ष ठेवणं फारच आवश्यक आहे. ठीक आहे. आणि डॉक्टर राहुल, ज्यांना सेकंडरी इन्फेक्शन झालं आहे त्यांनी कुठली विशेष काळजी घेणं गरजेचे, काही टिप्स द्याल त्या संदर्भात? हां, बरोबर आहे. तर जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की कोविड झाल्यानंतर ज्यांना ताप येतो त्या अनेक लोकांना सेकंडरी इन्फेक्शन आम्ही बघतो. तर सर्वात कॉमन म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. डायबिटिक पेशंट्समध्ये आम्ही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे बघतो, फार कॉमन आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना सेकंडरी फुफ्फुसामध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. काही लोकांना पुळ्या येतात, काही लोकांना कुठे ॲप्सेस किंवा पस सुद्धा फॉर्म होऊ शकतो. त्याच्यामुळे पेशंटला जर का 7 दिवसानंतर 10 दिवसानंतर परत ताप आला तर तो ताप कोविडमुळेच असावा असं गृहीत धरणं फार चुकीचं आहे. लगेच आपण आपल्या ज्या डॉक्टरांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. मग आम्ही त्याचा आढावा घेतो, काही टेस्ट सांगतो आणि ते इन्फेक्शन असेल तर ते आपल्याला ते ट्रीट करणार आहे. अनेक लोक आमच्याकडे जुलाब होतात म्हणून सुद्धा येतात, त्याचं इन्फेक्शन असू शकतं. तर ह्या इन्फेक्शनबद्दल प्रत्येक पेशंटनी भयंकर सतर्क राहायला पाहिजे. घरी गेल्यानंतर हायजीन व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे, शुगर मेंटेन करणं पाहिजे आणि आपल्या प्रायमरी डॉक्टरच्या त्यांनी संपर्कात राहणं फार आवश्यक आहे. ठीक आहे. डॉक्टर श्रीकांत, कोरोनाच्या उपचारादरम्यान जे रुग्ण हे दीर्घकाळ ऑक्सिजनवर होते त्यांना बरं झाल्यानंतर कुठल्या वेगळ्या व्याधी संभवू शकतात का, कुठले वेगळे त्रास संभवू शकतात? एक गोष्ट जी एवढी चांगली नाहीये ती म्हणजे खूप दिवस ऑक्सिजन लागणं. पण ऍट द सेम टाइम थोडीशी त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी आहे की आम्हाला जाणवतंय की गेल्या 2-3 महिन्यानंतर हळूहळू त्यांचं ऑक्सिजन कमी होऊन पेशंटचा इव्हन सीटी स्कॅन नॉर्मल सी कडे जाताना आम्ही बघतो. हे रिव्हर्सिबल चेंजेस आहेत, हे त्यातल्या त्यात थोडंसं बरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आम्ही फुफ्फुसातले बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, सेकंडरी इन्फेक्शन याकडे डॉक्टर्स युजली लक्ष देतात. ठीक आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाची माहिती दिलीत. प्रश्न तसे बरेच आहेत, प्रेक्षकांचे आहेत आणि माझे सुद्धा आणखी काही प्रश्न होते, पण वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. तरी धन्यवाद डॉक्टर श्रीकांत आणि डॉक्टर राहुल, तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि ही सगळी माहिती जबाबदारीपूर्वक आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलीत, माझाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.